कागलच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पर्यावरणपूरक वाटचाल आता आणखी एका वैशिष्ट्यामुळे चर्चेत आली आहे। कचरा व्यवस्थापन केंद्रातील नाना नानी ऑक्सिजन पार्कमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मोरांचं वास्तव्य आढळलंय। देशी वृक्षांच्या संवर्धनामुळे या परिसरात हिरवाई सोबतच जैवविविधताही वाढली असून विविध पक्ष्यांसाठी हा परिसर सुरक्षित अधिवास ठरतोय। त्यामुळे कधी काळी कचरा डेपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसराला आता पक्ष्यांचं माहेरघर अशी नवी ओळख मिळत आहे। कचरा डेपो म्हटलं की डोळ्यासमोर येते दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषणाचं चित्र। मात्र कागल नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पानं ही पारंपरिक प्रतिमाच बदलून टाकली आहे। कचऱ्यातून स्वच्छता आणि स्वच्छतेतून पर्यावरण संवर्धन या संकल्पनेतून प्रकल्प परिसरात विकसित करण्यात आलेल्या नाना नानी ऑक्सिजन पार्कमध्ये विविध देशी वृक्षांचं संगोपन करण्यात आलंय। आज ही झाडं मोठी झाली आहेत, परिसर हिरवाईनं नटलाय आणि त्याचबरोबर विविध पक्ष्यांचा वावरही वाढलाय। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात चक्क मोराचं दर्शन होतंय। कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या परिसरात मोराचा मुक्त वावर पाहायला मिळणं ही या पर्यावरणपूरक उपक्रमाची निसर्गाकडून मिळालेली जणू पावतीच मानली जाते। कचरा डेपो नव्हे, पक्ष्यांचं माहेरघर अशी नवी ओळख या परिसराला मिळत असून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम कागलसाठी निश्चितच कौतुकाचा विषय ठरलाय। या उपक्रमामागं नामदार हसन मुश्रीफ यांच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीला तसंच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या सकारात्मक भूमिकेला महत्त्व आहे। नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रवीण काळबर आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि घनकचरा प्रकल्पातील कर्मचारी सातत्यानं स्वच्छता, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहेत। आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, अमोल कांबळे, स्वच्छता शहर समन्वयक आशिष शिंगण, मुकादम बादल कांबळे, सुपरवायझर मारुती हेगडे, राजू कांबळे आणि इम्रान मुजावर यांच्यासह कर्मचारी या परिसराच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत। कचऱ्यापासून संपत्ती आणि हिरवाईतून पक्ष्यांचं घर या संकल्पनेतून नाना नानी ऑक्सिजन पार्कमध्ये झालेलं मोरांचं आगमन हे या बदलाचं जिवंत प्रतीक ठरतंय।